नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या दैनंदिन आरोग्य विचार या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. ही मालिका 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत 365 एपिसोडची आहे. याच्यातले अनेकविध व्हिडिओ आपण वर्षानुवर्षे परत परत पाहावेत आणि दीर्घायुष्य प्राप्त करून घ्यावं असं मला मनापासून वाटतं. आज आहे 2 मार्च. आज आपण जरा परत एकदा मूग आणि तूर डाळी याच्याविषयीची चर्चा करणार आहोत. पथ्यकर मूग आणि पित्त वाढवणारी तूर डाळ असं मी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शाकाहारी माणसांनी प्रोटीन मिळवण्याकरता या डाळी खाल्ल्या पाहिजेत, कडधान्य खाल्ली पाहिजेत, असं एक कायम आधुनिक आहारशास्त्र सांगत असतं. त्याच्यामुळे बहुतेक जण प्रोटीन्स पाहिजेत म्हणून हे आमटी किंवा डाळीचं वापर हा निश्चितपणे करत असतात. ते करायलाच पाहिजे, त्यात काही वाद नाही आहे. परंतु आधुनिक आहारशास्त्र आणि आयुर्वेदातील विचार यांच्या दोन्ही संकल्पनांचा आपण सुवर्णमध्य वारंवार गाठावा लागतो, तरच आपण निरोगी राहू शकतो. आता लक्षात घ्या, डाळींमध्ये प्रोटीन्स असतात हे मान्य आहे मला. परंतु जर पचनशक्ती उत्तम असेल, तुम्हाला कधीही अजीर्णाचा त्रास नसेल, भूक खणखणीत लागते, संडासला साफ होतीये, पोटात खडा होत, पोटात काही मुरडा येत नाही, दुखत नाही, खुपत नाही, गॅस नाही आणि सगळ्यात महत्वाचं ऍसिडिटी सारखा कोणताही त्रास नाही, असं असेल तर आठवड्यातून 3 दिवस अशा प्रकारच्या बलवर्धक कडधान्यांच्या उसळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, नाही असं नाहीये. मग त्याच्यामध्ये मूग, मटकी, वाटाणा असं सगळंच कडधान्य आणि पल्सेस डाळी सुद्धा येतील. पण मुळात असं लक्षात घ्या की कडधान्य पचायला जड असल्यामुळे जर पचनशक्ती आपली कमी असेल, म्हणजे तुम्हाला भूक लागत नसेल, संडासला साफ होण्याची तक्रार असेल, खाल्ल्यानंतर बरोबर लगेच संडासला आयबीएस सारखा तुम्हाला सिंड्रोम असेल, इरिटेबल बावेल सिंड्रोम, इरिटेबल बावेल डिसीज, अमिबियासिस, जीआरडीएसिस, संडासला चिकट होतीये, कुंठावं लागतंय, सारखे अधूनमधून जुलाब होतात, ऍसिडिटी होतीये, गॅसेस होत आहेत, ते लक्षात येतं आपल्या की हे काही आपल्याला बरोबर नाही अन्न पचत. तर अशा वेळेला मात्र या डाळींचा वापर किंवा कडधान्यांचा वापर हा जपून करायला पाहिजे. अदरवाईज त्याच्यापासून जे काही आपण अपेक्षा करतो पोषण मूल्यांची, ती मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमी आहे, ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो किंवा थोडं खाण्यापिण्यात वेगळं काही आलं की जुलाब होतात, अशा लोकांसाठी उत्तम डाळ कुठली, तर मुगाची डाळ ही सर्व उत्तम, सगळ्यात पथ्यकर असं आयुर्वेदाने मुगाची डाळ सांगितलेली आहे. घराघरातून मुगाच्या डाळीचा वापर वाढवा, याच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे असं समजायला हरकत नाही. मूग हे कडधान्य जगात सर्वत्र मिळतं. मूग हे एकमेव डाळ अशी आहे की ती पचायला अत्यंत हलकी आहे आणि वाढलेलं पित्त कमी करतं. तसंच शरीराचे जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र सर्वच धातूंची वाढ करून पोषण करतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचायला हलकी आहे. मुगाची डाळ पचायला सगळ्यात हलकी. त्यामुळे ज्या लोकांना कमी भूक लागते अशा लोकांनी मुगाचं सूप करून घेतलं पाहिजे. मुगाचं कढण. मुगाचं सूप करण्यासाठी हिरवे मूग पाण्यात भिजवून नंतर शिजवावे. शिजवताना पाण्यामध्ये थोडं जिरं, आलं, मीठ घालावं. हे सूप घेतल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल, मलप्रवृत्ती साफ होईल आणि अधूनमधून जे तुम्हाला जुलाब होत आहेत ती प्रवृत्ती सुद्धा कायमची बंद होईल. मोड आलेले जे मूग असतात ते थोडे पचायला जड आहेत सुपापेक्षा, पण पौष्टिक आहेत. आजारी असल्यास मुगाची खिचडी, म्हणजे मूग आणि तांदूळ एकत्र करून जी आपण खिचडी बनवतो ती किंचित तुपाबरोबर घेणं, ही पथ्यकर पण आहे आणि रुचिकर पण आहे. त्याच्यामुळे ताप आला असताना, खोकला असताना, कोणत्याही स्वरूपाचा अशुकारी आजार तो असताना आणि बरा झाल्यानंतर सुद्धा मुगाची खिचडी 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस खावा. ती मुगाची खिचडी खाल्ल्याने पोट पण भरेल आणि कोणतंही नुकसान होणार नाही. काही जणांना हे आयुर्वेदातलं लंघन, फास्टिंग वगैरे काही सहन होत नाही, अशांसाठी मुगाचं कढण किंवा मुगाची खिचडी ही सर्वोत्तम आहे असं लक्षात घ्या. मुगाचं सूप पिल्यानंतर आजारपणानंतर येणारा अशक्तपणा कमी होतो. लहान मुलांच्या शरीराच्या योग्य वाढीसाठी मुगाचे पीठ साजूक तुपावरती भाजून त्यात साखर किंवा गूळ घालून लाडू खायला दिलास तो अत्यंत पौष्टिक असतो. मुगाचा शिरा, मुगाचा लाडू म्हणजे एकदम पचायला पण चांगला, तब्येत वाढवायला पण चांगला, बेस्ट नरिशमेंट, उत्तम पोषण मूल्य आहेत त्याच्यामध्ये. ऍसिडिटी होत असेल तर आयुष्यभर मुगाचं वरण, आमटी
फुलका, मुगाचं वरण किंवा मुगाची आमटी म्हणूया आपण त्याला, फुलका आणि भात यांच्याबरोबर खाल्ला पाहिजे. ऍसिडिटी आणि जळजळ होणार नाही. पण पथ्य हेच कायम आयुष्यभर खायचं. ज्याला पेप्टिक अल्सर आहे त्यांनी पडवळ किंवा दुधी भोपळ्याची भाजी उकडून त्याच्यामध्ये मिरपूड टाकून तेलात परतलेली नव्हे, मसाला घातलेला नव्हे, अशी पडवळाची किंवा दुधी भोपळ्याची भाजी, मुगाचं साजूक साजूक वरण आणि फुलका आणि भात असा जर आहार ठेवलात तर पेप्टिक अल्सर कुठल्या कुठे पळून जाईल. तर असं हे मुगासंदर्भातलं सविस्तर वर्णन. मूग जरी पथ्यकर आपण म्हणलो तरी योगायोगाने भारतामध्ये तूर डाळच जास्त लोकप्रिय आहे. तुरीचं वरण, तुरीची आमटी किंवा खिचडी या स्वरूपामध्ये तूर डाळ आपण खूप वापरतो. परंतु मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवा, तूर डाळीमुळे पित्त वाढतं, तूर डाळीमुळे ऍसिडिटी होते, तूर डाळीमुळे आम्लपित्त होतं. म्हणून ज्यांना ज्यांना छातीमध्ये जळजळ होते, आंबट ढेकरा येतात, उलट्या होतात, त्यांनी तूर डाळ खाऊ नये अशी या निमित्ताने नम्र विनंती. तुरीची आमटी करताना चिंच, आमसूल, गुळाचा वापर केला तर थोडाफार पित्ताचा त्रास कमी होईल, मात्र संपूर्ण नव्हे. तुरीच्या वरणामध्ये तूप घालून जर थोडं घेतलं तर त्यांनी पित्ताचा त्रास थोडा कमी होईल. तरी मित्रांनो, तुरीचं वरण किंवा तुरीची आमटी आवडत असली तरी थोडी जपूनच खा अशी या निमित्ताने मुगाचं पुराण सांगत असताना विनंती. आज आपण 2 मार्च रोजी तूर आणि मूग या 2 सख्ख्या भावंडांबाबत चर्चा केली. प्रत्येकामध्ये थोडं प्लस मायनस असतं. अर्थात या सगळ्याचा यथायोग्य आपण वापर कराल आणि निरोगी दीर्घायुष्य प्राप्त कराल अशी शुभेच्छा देतो. आणि हे आत्ताच आपण व्याख्यान थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे